सुट्टीच्या दिवशी तुम्ही एक प्रयोग करायचा. सकाळी उठल्यानंतर मला किती वाजता भूक लागायला लागली, उठल्या उठल्या पाणी टाक, पोटात घे, हे घे, ज्यूस घे, काही करायचं नाही. फक्त शरीराकडे लक्ष द्यायचं आणि ऑब्झर्व करायचं मला भूक किती वाजता लागते. ते बरोबर सांगतात आम्हाला 9 नंतर भूक लागायला लागते. कारण आयुर्वेदाने 10 ते 2 हा पित्ताचा काळ सांगितलेला आहे. बरोबर. विशिष्ट काळ सांगितलेले आहेत. 6 ते 10 कफाचा काळ आहे, 10 ते 2 पित्ताचा काळ आहे, 2 ते 6 वाताचा काळ आहे. या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये पाचकाग्नी निर्माण होतो आणि तो डिमांड करतो, गिव्ह मी समथिंग. ज्यावेळेस बॉडी तुम्हाला सांगते गिव्ह मी समथिंग, त्यावेळेस तुम्ही द्या. त्याच्यावरती व्यवस्थित पचन होतं. 5-6 तासानंतर परत तुमचे पाचकाग्नी ऍक्टिव्हेट होतो, पाचक स्राव यायला लागतात आणि पुन्हा भूक लागते. मी साधं तुम्हाला नॉनव्हेजचं उदाहरण देतो, जी मी बऱ्याच व्याख्यानांमधून देत असतो, की लोक नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणतात यार नॉनव्हेज ना पचायला फार जड होतं. आणि ज्या बोकडांनी त्यांच्यासाठी त्याग केलेला असतो, 700-800 रुपये किलोचं मटण ते घेऊन येतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचं खापर ते त्या बोकडाच्या माथी वाढतं. चूक बोकडाची नाहीये. ज्या दिवशी हे नॉनव्हेज खातात त्या दिवशी हे रोजच्यापेक्षा जास्त खातात. बरोबर. त्याच्याबरोबर चपाती खातील, भाकरी खातील, रस्सा सगळं खातील. खातानाही अतिमात्रेत खातात. म्हणजे पाचक स्रावांची जेवढी कॅपॅसिटी होती त्यापेक्षा जास्त खातात. सकाळी जेवतात. सकाळी जेवल्यानंतर शरीराने संध्याकाळी सांगत असतं की बाबा रे सकाळची प्रोसेस कंप्लीट झालेली नाहीये, माझी अजून इथलं सगळं स्टमक रिकामं झालेलं नाही, वरून काही टाकू नको. पण नाही, हा परत रात्री पण रस्सा आणि भात खातो. बायको आग्रह करते, अहो रिकामे पोटी कसं काय झोपता. मग हा मटणाचा रस्सा आणि भात खातो. ऑलरेडी सकाळचं पचलेलं नाही, रात्रीचं डम्पिंग झालं आणि मग दुसऱ्या दिवशीला अपचन होतं आणि हा दोष मात्र मटणाला देतो.